नमस्कार सगळ्यांना. तर आज होती गतहरी अमावास्या म्हणजेच की दीप अमावास्या. तर आज ना आपल्या घरात जे काही दिवे असतात ना त्यांची पूजा करायची असते. तर इथे बघा माझ्याकडे एवढे दिवे होते. मी छान असे त्यांना घासून घेतले का की आपल्याला जे दिवे लागतात ना आपण तेच यूज करतो. बाकी आपण काही पूजा वगैरे असली तर तेव्हा वापरतो, म्हणून आपण ते ठेवून देतो. मग मी छान असं सगळ्या दिव्यांना स्वच्छ करून घेतलं आणि इथे ना पिठाचे पण दिवे करायला घेतले होते. तर अगोदर मी सगळं आवरून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर माझं पण स्वतःचं आवरून घेतलं आणि मग दिवे घासून वगैरे ठेवले होते आणि इथे ना दिवे करायला घेतले होते पिठाचे. तर मी अशा प्रकारे छान असे सुंदर पिठाचे दिवे केले होते. 5 दिवे केले होते आणि म्हटलं सगळ्या दिव्यांची छान अशी पूजा करू. ते ना उकडत होते ना तिथपर्यंत म्हटलं दिव्यांना छान असं पुसून घेते. मग इथे मस्त असे दिव्यांना पुसून घेतलं. तिथपर्यंत इथे ना दिवे छान असे उकडत होते आणि मग बाहेर आली, रांगोळी वगैरे काढली, बाहेर दिवा वगैरे लावला आणि इकडं छान असं वाता करायला घेतलं. सगळ्या दिव्यांना स्वच्छ पुसून आणि सगळ्यांना अगोदर वाता करून घेतल्या. त्याच्यानंतर मग चौरंगवर मी पूजा करणार होती. तर इथे मग मी छोटीसं असं रांगोळी काढली, म्हणजे स्वास्तिक काढून घेतला अगोदर. काही जरी पूजाची सुरुवात करायची असली ना तर तिथे रांगोळीनी करायची असते, खूप शुभ मानलं जातं. तर मग सगळ्यात अगोदर ना स्वास्तिक काढून घेते, हळद कुंकू वाहते आणि मग त्याच्यावर चौरंग ठेवून आणि मग पूजा करेल. आणि ना स्वास्तिक खूप छान छान असे छोटेसे मला 2-3 येतात, ते मी नेहमी काढत असते. तर इथे चौरंग ठेवून देते अगोदर आणि मग त्याच्यावर असं कापड टाकेल आणि सगळे दिवे छान त्याच्यावर ठेवून आणि पूजा करेल. तर इथे छान सगळे दिवे ठेवले मी. जेवढे माझ्याकडे आपले दिवे होते ना ते, आणि 3 दिवे मी मातीचे पण घेतले होते आणि पिठाचे असे 5 केले होते. मग सगळ्यांना हळद कुंकू लावून घेतलं, फुलं वाहून घेतले आणि मस्त अशी पूजा केली. धूप वगैरे दाखवला आणि साखरेचा नैवेद्य दाखवला होता आणि मस्त अशी पूजा केली होती आणि खूप छान वाटत होतं. आणि मी ना जेव्हापासून मी इकडं राहायला आली ना 4-5 वर्ष झाले आणि मी व्लॉगिंग पण स्टार्ट केली आहे. तेव्हापासून मग मी नेहमी माझ्या घरी दीपपूजन करत असते आणि खूप छान आणि मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं. सण ना आपण खरंच साजरे केलेच पाहिजे. का की आपल्या मुलांना ते सगळं बघायला भेटतं आणि शिकायला पण भेटतं की आपले म्हणजे मोठे काय करत होते आणि काय करत असतात. तर मग त्यांना पण पुढे जाऊन ते सगळं करायला आणि आपले मुलं ना आपल्याकडूनच सगळं काही शिकत असतात. त्याच्यानंतर मग धूप वगैरे लावली, नैवेद्य दाखवून घेतला आणि मस्त वाटत होतं. खूप छान असं प्रसन्न वाटत होतं. दिव्यांचं ताट पण वाढून घेतलं आणि ना एवढं करता संध्याकाळ झाली होती मला. त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता आपण शुभम करोती बोलून घेऊया. तर शुभम करोति कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपोद्गार कानी कुंडल मोती, हा दिव्याला पाहून नमस्कार. देहातील अज्ञान नाहीसे हो, ज्ञान वैराग्य सामर्थ्य अखंड श्री सेवा दास्य भक्ती प्राप्त. घरातील सर्व माणसांना उदंड आयुष्य लाभो. दिवा जडो देवापाशी, उजेड पडो सर्वांपाशी. जय जय रघुवीर समर्थ. त्याच्यानंतर मग छान असं बघा मी मस्त सगळीकडे दिवे लावले होते, तर खूप छान आणि मस्त असं प्रसन्न वाटत होतं. देवाऱ्यात पण, शामबाबाच्या तिथे, तुळशीला पण आणि बाहेर आणि इथे. आणि ना इथून खूप जास्त हवा येते, तर तो बघा दिवा विझून गेला होता. पण खूप छान मस्त वाटत होतं. तर कसा वाटला मिनी व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. चला मग बाय.